टेलर, अरे हा तुम्ही आला. तुमचे ब्लाउज हे बघा तयार झालेत. किती पैसे बाकी आहेत? राहू द्या, तुमची परिस्थिती बघितली मी. अहो नाही, तुमच्या मेहनतीचे आहेत. आहो असं किती चांगले मनाचे आहेत हे. नाहीतर ह्यांची बायको निस्ती संशय घेऊन छळत असती या देव माणसाला. देव पण कशा जोड्या जुळवून आणतो काय माहिती. काय हो टेलर, काल तुमच्या बायकोने लई भांडणं केलीत का? काय म्हणल्या त्या? जाऊ द्या हो, नका तो विषय काढू. असं का? सांगा की. काय ते जाऊ द्या, आता मला सवय झाली त्या सगळ्या गोष्टीची. माझी बायको काय बोलत असते मी काही लक्ष देत नाही त्याच्याकडे. पण काल तुमच्या बाबतीत ते ज्या बोलल्यात ते नाही आवडलं मला. माझ्याबद्दल? माझ्याबद्दल काय बोलल्या त्या? काय नाही, तुम्ही जाऊ द्या, सोडा तो विषय. टेलर थांबा, काय बोलल्या त्या? फालतू आहे तुम्ही. टेलर, अशी माझी बायको म्हणली. पैशासाठी मला बोलवताय, इथनं पुढे तुमच्या घरी जायचं नाही. म्या नादाला लावतीये, म्या पैशासाठी वापर करतीये आणि त्या जे करतात त्याचं काय? काय करते ती? इथं न ग, त्या कधी बी येतील. तुम्ही मला बाहेर भेटा. कुठं? मी या जाते, तुम्ही या मागे. असं काय सांगायचं हिला? ए लकी, टेलर तुमची बायको आली. थांबा, ती इकडेच येते का बघा. हवा इकडेच येते. याच बाजूला आले असणार. इकडंच कोण येत नाही. मला सापडूच दे दोघं, मग बघते त्यांच्याकडं. माझ्याशी गद्दारी महागात पडणार आहे तिला. आता काय करायचं टेलर? जरा शांत बसा, विचार करू द्या मला काहीतरी. या चमच्याने त्या डब्यातली 2 चमचे पावडर त्या वाटीत घ्या आणि त्यात अगदी थोडं पाणी घाला. बर. हे तेल त्याच्यामध्ये टाका. ते एकत्र करून त्याचं चाटण करायचं आणि रोज यांना खाऊ घालायचं. काय खाऊ घालायचं? आता तुम्हीच यांना सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला किती कळलंय ते. अहो काय नाही साहेब, ते 1 चमचा पावडर घ्यायचे, 1 चमचा तेल घ्यायचंय, त्याचं चाटण बनवायचं आणि त्यांना रोज खायला द्यायचंय. अच्छा, पण हे तुम्ही नसताना मला जमेल ना? मी नसताना म्हणजे? नाही, आज तुम्हाला उशीर झाला. तुम्हाला वेळेवर यायचं नसतं. काका वारले, आजी वारली. गावची लोकसंख्या सुमारे 3000, त्यामुळे ट्रॅफिक जॅम होतं. वेळेवर यायला जमत नाही, उशीर होतो तुम्हाला. तुम्हाला वेळेवर येणं जमत नसेल तर मला सांगा, मी दुसरी बाई ठेवतो. नाही नको साहेब, मी उद्यापासून येळेवर येईन. परत असं नाही होणार. लक्षात असू द्या. जामकर साहेब, काय परत आलात पार्टीसाठी? नाही हळू, रात्र आहे. जा पार्टीसाठी नाही, वर्गणीसाठी आलोय आम्ही. हा, कितीची करायची पावती? वर्गणी कशाची? वर्गणीसाठी आलोय साहेब, होळीच्या. साहेबांची परवानगी घेतली का? कोणत्या साहेबांचं?
कुरोली पोलीस स्टेशनचे इन्चार्ज इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांची परवानगी घेतली का? आता ती तर तुम्ही द्यालच की. आता तुम्ही काय होळी साजरी करायला नाही म्हणणार आहे वय? तुम्ही 30 गोष्ट किती वेळा सांगायची तुम्हाला? गावात मूर्त्या पडतात, माणसं मरतात, गावात तुम्हाला उत्सव करायचा, होळी साजरी करायची, तुम्हाला परवानगी मिळणार नाही, वर्गणी त्याहून मिळणार नाही. घेतलास? नसल द्यायची तर नाही म्हणा की. ओरडताय कशाला? याला आठ टाका. ना काय ओरडताय कशाला एवढं? आता 10,000 जीव अडकलाय त्याच्यामुळे चिडलं ते. ऋतिक, यंदा ना आपण थोडी उभा करू. यंदा मी नाही कसं भाग घेणार. माझी आई नाही ना. आओ, मी काय म्हणते, गेल्या टायमाला नरकी हाडळ उत्सवाच्या वेळेस आपण जामकर साहेबांचं ऐकलं नव्हतं. निदान यावेळेला तरी ऐका. उगाच ईशाची परीक्षा नका घेऊ. मग काय म्हणणं काय तुमचं? होळीचा सण साजरा करायचा नाही का? अहो, तसं मी कुठं म्हटलं. करूया की आपण साजरी, पण त्यासनी सोबत घेऊन करा. मी काय हो, बराबर बोलते बरं का फुलाताई. बाई, मागच्या वेळेसारखं उत्सवामध्ये परत काही झालं तर काय करायचं आपण? हा, त्या गाढवाला पण वजीव होऊन अक्कल येते, पण ह्यांना मुर्द पाडून अक्कल येईना झाली. आता अजून किती मुर्द पडले, ह्यांचं डोळं उघडणार आहेत कुणा ठाऊक बाया. जाऊ द्या, जेवायच्या वेळेला हा विषय नको.